साहेब तुमच्यासारखे प्रेक्षक वर्ग असले पाहिजेत, निश्चितच असले पाहिजेत. आपण व्यासपीठावर नसतं पाहिजे. सन्माननीय हेमंतजी शेट्टी सर, आपणास विनंती असेल हेमंतजी चला आपण. अजून 5 मॅच खेळवायचे. 20 मिनिटांमध्ये कुठली मॅच ही झालीच पाहिजे, एक इनिंग, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. वाफे संघ गोटेकर बी आणि पप्पू 11 दसई संघ त्वरित आपण रिपोर्टिंग करायचंय. देवाबाई यांचं आगमन झालं. कल्याणी संघाचा 12वा खेळाडू मॅचला सुरुवात करायची. 20 मिनिटांमध्ये ही मॅच पहिली इनिंग झाली पाहिजे. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, ग्लान्स केला या ठिकाणी ऑफ साइडला, क्षेत्र निवडला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप स्वीपर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिले चेंडू नितीन ज्युनियर, टिपिकल ब्रँडेड सेवक स्टाईल, चौकार. बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर होती, त्याला पंच केलं, हार्ड पंच केलं आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, स्लिप पॉइंटच्या डोक्यावरून थेट स्वीपर पॉइंट पर्यंत पोहोचवलंय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. ओ पुन्हा एकदा कट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस लाईन थोडी पुढे होती. पहिली लाईन बघितली शॉर्ट ट्रॅकर, यावेळेस गुड लेंथ. तर हा फरक होता या ठिकाणी दोन्ही लाईन मध्ये. ओमसाई MTC लाईव्ह, अक्षय मात्रे, कुणालजी मात्रे, राज ठोंबरे यांच्या माध्यमातून MTC लाईव्ह डोंबिवलीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 198 देशामध्ये पोहोचवली जाते. त्याच पद्धतीने रवीजी विषय साहेबांचं ओम केबल, डेन केबल 887 चॅनेलवर खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. स्लॉक स्वीप ते देखील फास्टर सूरज फरडेला कठीण आहे. डॉट बॉल, गुड बॉलिंग सूरज. 3 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात. P1चं षटक या ठिकाणी चौकारांचं षटक असतं. लाईव्हची सुविधा आम्हाला प्राप्त करून देणारे स्वप्नीलजी विषय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मंडळाकडून आभार. नजर घटी आणि मला वाटतं दृष्ट लागली या नितीन ज्युनियर बाळाला आणि बॅटची एज लागली. चांगला झेल टिपला गेला अजित फडे यांच्या माध्यमातून. पहिला फलंदाज साईस्टर कल्याणी संघाचा नितीन ज्युनियर बॅक टू द डगआउट. हो या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऑफस्टमच्या खूपच बाहेर पिचिंग करतोय सूरज. वाईट बॉल आलाय, पंच निर्देशित करतील वाईट आणि अवंतर धावेमध्ये या ठिकाणी धावसंख्या फलक पुढे पोहोचते. 5 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना 5 धावा अंकित झाल्यात. धावफलकावर नितीन ज्युनियरच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यानंतर बघितलं तर 2 डॉट बॉल खेळण्यामुळे प्रेशर आलं. 4 चेंडू 5 धावा.
चेरवली वर्सेस संदेश स्पोर्ट चेरवली वर्सेस अल्यानी. जयेश ऑरकर आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. काय बॉलिंग आहे आज मात्र सूरजने आपला क्लास दाखवलाय. सूर्य देवताप्रमाणे आपला तेज आपल्या प्रत्येक चेंडूवर आग ओकतोय. सूरज विषे सूरज फडे क्लासिक बॉलिंग सुपर बॉलिंग. आता मात्र प्रश्न पडलाय. या प्रश्नाचं उत्तर मात्र या ठिकाणी बीके कडे नाहीये. बीके झेल सोडतोय. एक्स्ट्रा कव्हर वाईल्ड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे पाठवून देतोय जयेश कापरे ब्रांड षटकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की एका विकेटचं पतन झालंय. अल्लाणी संघाचा आणि 11 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय संघ साई स्टार अल्लाणी. चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला आणि या धावफलकाला एक आकार प्राप्त झाला अल्लाणी संघाच्या. परंतु कौतुक करावं लागेल सूरज फर्डेचं. जबरदस्त 5 चेंडू त्याने हाताळले होते. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला. एक षटक संपलं. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अर्थात फिरकीचा जादूगार. आपल्या गोलंदाजीची झलक दाखवण्यासाठी अर्थात चेरवली संघाचा एक यंगस्टर खेळाडू लेफ्ट हँड बॉलर मयूर फर्डे. SKR सर नक्कीच आपल्या या ज्युनियर खेळाडूला नक्कीच प्रेरणा देत आहेत. सामना करतोय फलंदाज अर्थात विजय पष्टे. खूप मोठा फलंदाज आहे. अनेक मैदान या मैदानावर सुद्धा चांगला खेळ दाखवलाय. अनेक मैदान यांनी गाजवलेली आहेत. विनोद फर्डे सर सुद्धा आपल्याला दिसत आहेत. शॉर्ट सिली मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी मागच्या मॅच मध्ये केलं. आता सुद्धा तैनात आहेत. दुसरं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू फुल टॉस ऑल ओव्हर फुल टॉस चेंडू होता. दराईज खेळलाय ऑफ साईडच्या दिशेनं. लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. सिंगल न धावसंख्या पोहोचते आहे 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जयेश खापरे स्वतः कर्णधार साई स्टार अल्लाणी संघासाठी. मयूर फर्डे ऑन बॉलिंग मार्क. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली गेली आणि पुन्हा एकदा विजय पष्टे स्ट्राईकचा भार सांभाळतायत. अजित फर्डे चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. यष्टीरक्षक आणि स्वतः कर्णधार सुद्धा आहेत या संघाचे. जबरदस्त टफ मॅच फाईट मॅच या ठिकाणी बघायला मिळतीये. कारण खूप मातब्बर खेळाडूंचे भरणा असलेले दोन्ही संघ. संदेश स्पोर्ट चेरवली मागच्या मॅच मध्ये रुपेश फर्डे यांनी तब्बल 49 धावांची वादळी खेळी साकारली होती. आणि साई स्टार अल्लाणी संघाचा सलाम सुद्धा चमकला होता. नक्कीच एक काटिकी टक्कर होईल यात काही शंका नाहीये. विजय पष्टे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल. सामना करतोय मयूर या गोलंदाजाचा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस टायमिंग चुकलाय. SKR सर चुकी करणार नाहीये. विजय पष्टे बॅक टू द पेव्हलियन. बसतोय अल्लाणी संघाला अर्थात विजय पष्टे माघारी परततायत. त्याची जागा भरून काढण्यासाठी मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू अर्थात सलाम शेख मैदानावर येतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर आहे 13. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नॉन स्ट्राइक एंडवर असेल जयेश. स्ट्रायकिंग वर असेल सलाम. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त आपल्या बोटांमधील जादू दाखवतोय. फिरकीची जादू दाखवतोय. अचूक टप्प्यावर चेंडू हाताळतोय. सलाम पुढे आव्हान असेल मयूरचं या फिरकी गोलंदाजाचं. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाज मयूर टू सलाम.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त टप्पा, जबरदस्त लाईन अँड लेंथ, वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, पूर्णपणे धारदार टिच्चून मारा करतोय गोलंदाज मयूर. जबरदस्त प्लॅनिंग न उतरलाय चेरवली संघ या मॅच मध्ये आणि मोठे मोठे फलंदाज समोर असताना सुद्धा जबरदस्त ताकदीची गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा सलाम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधला जात नाहीये. डायरेक्शन जबरदस्त दाखवतोय गोलंदाज. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला फॉलो करून अतिशय अचूक टप्पा साधला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली आहे 13. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा सलामसाठी मयूर. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चकवलंय सलामला. क्या बात आहे, डोळ्यांचं पारणं फेडावं अशी गोलंदाजी केली या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 6 रन आणि संघाची 2 गडी बाद, 13 धावा. धावा आणि 1 विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय मयूर फरडे. ज्यांच्या वतीनं लाईव्ह मॅचेसचे आम्हाला सौजन्य लाभलं, अर्थात द बेकर्स केक शॉप स्वप्नील विषय यांचं आगमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आणि त्यांच्या शुभेच्छा सुद्धा या सामन्यांसाठी असतील. षटक क्रमांक 2 संपलं. 3रं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज एस के आरज. 3रं षटक घेऊन येत आहेत. सामना करेल फलंदाज जयेश खापरे. आता मात्र अल्लाडी संघाची धावसंख्या फक्त 13 धावा आहे 2 षटकामध्ये. दुसऱ्या फेरीतीला सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला चेंडू. हा ट्रॅकर भिरकावून दिला. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया तो मानती है जोरों को. आमच्या मनगडातील जोर दाखवतो जयेश खापरे. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये. 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावा लागते एसके यांना. जबरदस्त बॅटिंग जयेश दाखवतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. ओ काय घडतं, डायरेक्ट हिट अटेम्प्ट झाला परंतु सेफ पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय सलाम. 1 धावेची भर. धावसंख्या 1 न वाढतीये. 20 वर जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलं. थोडं डायरेक्शन टप्पा बदलला एस के सर यांनी, कारण खूप वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु जयेशकडे सुद्धा खूप अनुभव. स्ट्राइक रोटेट करून सलाम येतो स्ट्राइकवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा एस के. खूपच यावेळेस पंच दंडित करतात या चेंडूला. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. धावा मिळतात अवांतर. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्या सिंगल न वाढतीये, पोहोचतीये 21 या आकड्यावर. 3रं षटक मार्गस्थ असताना सलाम पुन्हा एकदा. मोठा फटका. वेस्ट टाइम स्ट्रोक आहे. वाडीज थर्ड मॅन मध्ये चेंडू जाईल. याच दरम्यान अप्पा फरडे चेंडूचा ताबा घेताना. बॅकअप चांगले मयूरचं. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. डबल्स न धावसंख्या पोहोचतीये 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते. चेरवली वर्सेस अल्लाणी. चेरवली प्रीमियर लीग मध्ये 2 संघ एकमेकांसमोर भिडले होते, त्यानंतर पहिल्यांदाच भिडतायत. मोठा फटका. सलाम शेखच्या बॅट मधनं एक आतषबाजी करणारा येतोय. ब्रँडेड षटकार. एकोणतीस वर जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. एस के आरस सर यांना कुठेतरी कमबॅक करावं लागेल. फील्ड रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर मिड विकेट, लॉंग लेग, मिड ऑन, मिड ऑफ
कव्हर स्वीपर असं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि इनफिल्ड मध्ये सिली मिड ऑफ शॉर्ट पॉइंट लेग स्लीप आणि स्लीप मध्ये खेळाडू दिसतोय. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा SK सर. टप्पा आणि या टप्प्याचा वेध घेतला, भिरकावून दिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं. ब्रँडेड क्वालिटीचा क्लासिकल षटका. आपल्या मनगडातील जोर दाखवतोय सलाम शेख. काय बॅटिंग करतोय. मूर्ती लहान पण कीर्तिमान, वय वर्ष अवघ 20, परंतु भल्या भल्या फलंदाजांना लाजवेल अशी फलंदाजी करतोय. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचतीये. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला तरुण रक्त. पुढील चेंडू पुन्हा एकदा SK सर. ओ पंच हेमंत शेट्टी सर यांचा इशारा पुन्हा एकदा ऐकतोय. यस, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या सिंगल न पोहोचतीये 36 धावसंख्येवर. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र हे षटक काहीस महागड ठरत आहे, कारण मयूरनं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि कुठेतरी कमबॅक करणारा आल्यासाठी षटक येत आहे. नेक्स्ट बॉल. नो चेंडू असेल. पंचांनी दंडित केलं या चेंडूला. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडतोय आणि पर्वणी असेल, फ्री हिट पुढचा चेंडू असेल. सिंगल ना धावसंख्या पोहोचतीये 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 37 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सलाम. ओ पुन्हा एकदा चांगला टप्पा साधला गेला. आता मात्र कमबॅक केलं SK सर यांनी आणि तिसरं षटक या ठिकाणी ते संपुष्टात. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मध्ये 13 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 24 धावा आल्या या षटकामध्ये आणि तब्बल उत्तुंग 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले. मध्ये 37 धावा. चेरवली वर्सेस साईस्टार अल्याणी ही धुवाधार मॅच आपल्या समोर येते. जबरदस्त टायमिंग साधतोय सलाम. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. थोडस विचार मंथन चालू आहे मैदानावर. शेवटचं षटक कोण हाताळेल. चेरवली संघासाठी चला लगेचच घाई करायची आहे आणि शेवटचं षटक अर्थात घेऊन येईल ज्यानं मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली असा गोलंदाज, सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला गोलंदाज रुपेश फरडे. जयेश खापरे स्ट्रायकिंग एंडवर असेल. या सामन्याची पंचगिरी पाहतायत अर्थात हेमंत शेट्टी सर आणि त्यांना साथ देत आहेत वैभव पाचघरे. नका स्वतः कर्णधार थाटगाव टीम्स आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्रायकिंग एंडवर असेल फलंदाज जयेश खापरे आणि नॉन स्ट्रायक एंडवर असेल सलाम. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज चेरवली संघाचा ऑलराऊंडर खेळाडू अर्थात रुपेश फरडे द मेजर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस सेवेत कार्यरत असूनही सुद्धा क्रिकेटमध्ये वेगळ्या उंचीवर पोहोचलेला खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना राईट आर्म ओव्हर द विकेटनं जयेश खापरेसाठी. अमोलजी विषयांचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर यायचं आहे. षटक क्रमांक 4. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट अटेम्प्ट झाला. थोडी फेकीमध्ये चतुराई दाखवली असती तर कदाचित विकेट मिळाली असती, परंतु लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला गेला रुपेशच्या माध्यमातून. सिंगल मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर. आता मात्र रुपेशसाठी खरं आव्हान असणार आहे, कारण मॅन इन फॉर्म अर्थात सलाम शेख चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4. दुसरा चेंडू हाताळून काढण्यासाठी सज्ज असेल रुपेश टू सलाम. खूपच बाउन्सरचा मारा होताना दिसला. पंचांनी दंडित केलं. यस, पनिश केलं या चेंडूला. वाईट चेंडू असेल. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. सिंगल न धावसंख्या पोहोचतीये 39 या आकड्यावर. निर्णायक 5 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मध्ये.
टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला चेरवली संघानं. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आता मात्र नो चेंडू घोषित केलाय पंचांनी, कारण दुसरा भीमर या षटकामध्ये बघायला मिळतोय रुपेश फरडे यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. एक्स्ट्राज धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरत असतात. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. कुठेतरी मोटिवेट करतायत आपल्या गोलंदाजाला विनोद फरडे सर. पुढचा चेंडू सलामसाठी पर्वणी असेल, अर्थात फ्री हिट. नेक्स्ट बॉल. ओ, या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत झाला, परंतु पंचांनी पुन्हा एकदा वाईट घोषित केलं. एक्स्ट्राज वर एक्स्ट्राज टाकले जात आहेत. कुठेतरी कॉन्फिडन्स थोडा कमी दिसला या 2-3 चेंडूवर रुपेशचा. पहिला चेंडू चांगला हाताळला होता. त्या स्टाईलनं गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फ्री हिट तैनात असेल सलामसाठी. एक्स्ट्राजनं धावा वाढतायत. 41 धावसंख्येवर जाऊन 6 स्टार आलेला संघ पोहोचतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रुपेश. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. नक्कीच फ्री हिट होता. फ्री हिट मध्ये फायदा घेण्यापासून अपयशी ठरला. एका धावेची भर पडतीये. सिंगल न धावसंख्या पोहोचतीये 42 या आकड्यावर. जयेश खापरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना रुपेश या गोलंदाजाचं. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. काय घडलं या चेंडूवर? नक्की जयेश खापरे पूर्णपणे ब्लाइंड शॉट बघायला मिळाला. पूर्णपणे ब्लाइंड होत आहेत. किच सलाम शेख नॉन स्ट्राइक एंडवर आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय रुपेश. आता मात्र षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 42. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागतीये. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. पोचतीये 46 या आकड्यावर. निर्णायक 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. रुपेश टू जयेश. मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं जयेश खापरेच्या बॅट मध्ये येतोय ब्रँडेड क्वालिटीचा षटका. कारण संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय अल्याणी. पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 13 धावा होत्या. तदनंतर मात्र सुनामी येते धावांची. नेक्स्ट बॉल. लास्ट बॉल इन दिस इनिंग. मोठा फटका. पुन्हा एकदा जयेश खापरे आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. चेंडू फिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आतषबाजी करणारा षटकार. धावा धावफलकावर आणि 59 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलं अल्याणी संघानं संदेश स्पोर्ट्स चेरवली संघासमोर. 4 षटकांचा खेळ संपला. फर्स्ट इनिंग संपली आणि 2 गडी गमावून 58 धावसंख्येपर्यंत पोहोचतोय 6 स्टार अल्याणी. 59 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी उतरेल संदेश स्पोर्ट्स चेरवली. तोपर्यंत पुढील इनिंगचं धावता समालोचन आपणापर्यंत पोहोचवतील आमचे परम मित्र अर्थात लंच ब्रेक साठी दत्तात्रय फरडे सर या ठिकाणी अवेलेबल नाहीयेत. सो आय विल कंटिन्यू.
चालली आणि संघानं सलामीची जोडी मैदानावर येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2, तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 21. एकूण धावसंख्या पोहोचली 58 धावसंख्येवर. 59 धावांचं टार्गेट आहे. क्षमता आहे कारण समोरचे 2 फलंदाज आहेत. त्या शहापूर तालुक्यामध्ये त्यांच्या आक्रमक फलंदाजीनं चेरवली संघाचं नाव उंचावलंय. अर्थात चेरवली संघाचा कर्णधार अजित फरडे स्वतः आणि त्याच्या सोबत असेल मागच्या सामन्यातील सामनावीर अर्थात रुपेश फरडे. 2 सलामीचे फलंदाज मैदानात एंटर करतायत आणि या व्यासपीठाची खऱ्या अर्थानं उंची ज्यांच्या उपस्थितीनं सजेल अर्थात सुरेश बाळेमामा म्हात्रे यांचं शुभागमन थोड्याच वेळात या व्यासपीठावर होणार आहे. मान्यवरांची मांदियाळी थोड्या वेळात या व्यासपीठाला लाभेल यात काही शंका नाहीये. हे स्पर्धेचं यश आहे, हे आयोजकांचं यश आहे, हे व्यवस्थापनाचं यश आहे. सामना सुरू आहे चेरवली वर्सेस साई स्टार अल्याणी. 59 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी चेरवली संघाची रुपेश फरडे आणि अजित फरडे. रुपेश मागच्या मॅच मध्ये त्यांनी झलक अतिशय जबरदस्त दाखवली. 14 चेंडूमध्ये तब्बल 49 धावांची वादळी खेळी साकारली. आता मात्र या सामन्यामध्ये संघासाठी गरज असताना स्ट्राईक बार सांभाळतो. पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज नितीन ज्युनियर. जो सलामीला आला होता तोच फलंदाज गोलंदाजी करतोय अल्याणी संघासाठी. रुपेश फरडे ऑन स्ट्राईक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. कॉर्नर रिजन मध्ये समीर लॉंग ऑफ मध्ये दिसतोय आणि बाकी सर्व खेळाडू इनफिल्ड मध्ये. असं क्षेत्ररक्षण सजवलंय रुपेश साठी कर्णधारानं. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला चेंडू मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषेपार येतोय चौकार. संघासाठी पहिल्या 4 धावांनी खातं उघडलं जातंय चेरवली संघाचं. कारण समोर जे टार्गेट आहे त्या टार्गेट चेस करायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी गरजेची आहे. खूप मोठी क्षमता आहे या फलंदाजीमध्ये परंतु अनुभव सुद्धा आहे गोलंदाजीमध्ये नितीन ज्युनियर यांच्याकडे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पुढचा चेंडू फेस करेल पुन्हा एकदा रुपेश. ऑफ साईडला कट केलाय. गॅप मध्ये फिरकावून दिला चेंडू. क्लासिकल फटका. चेंडू कबा स्वीपरच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट. सीमा रेषेपार येतोय चौकार. वाफे गोटेगर आणि पप्पू 11 दसई कर्णधारानं रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडूवर येतोय चौकार. आपल्या बॅल फलंदाजीचा क्लास दाखवतायत रुपेश. मोठा फटका. आडव्या बॅटनं चेंडू जातोय सीमा रेषेपार. बॅक टू बॅक 3 चेंडूवर येतोय. मध्ये जिथून सोडलं होतं तिथूनच स्टार्ट करताना दिसतोय. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडूवर 3 चौकार आले. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटनं सलाम शेख चेंडूचा ताबा घेताना जबरदस्त क्षेत्ररक्षण. एका धावेची भर डीप मध्ये अतिशय वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला. एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक वर जातोय आता मात्र फलंदाज अजित फरडे. 13 धावा. 4 चेंडू मध्ये 13 धावा आल्या. बॅक टू बॅक 3 चौकार आणि 1 सिंगल.
वाफे आणि धसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला रिपोर्टिंग करायचं आहे लगेचच क्विक. आणि कोणाचंही ऐकलं जाणार नाहीये. ऑन टाइम आपण हजर राहायचं आहे कारण शेवटचा दिवस आहे. फायनल आपल्याला खेळवायची आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना फलंदाजी करतोय अजित फरडे इज ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट ना. स्टेप आउट करून व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषे पार. अजित फरडेच्या बॅट मध्ये येतोय आतषबाजी करणारा षटकार. जैसी नसीहत वैसा धमाका. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट घेऊन फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. अठरा चेंडू मध्ये गरज आहे 34 धावांची. काय बॅटिंगचा क्लास पेश करतोय अजित. दोन बॅक टू बॅक षटकार आणि रुपेश फडेचे 3 चौकार एक सिंगल. अशा प्रकारे धावा पोहोचतायत 25 या आकड्यावर. पहिलं षटक खूप महागडं ठरलं. रितिन ज्युनियरचा नवीन गोलंदाज येईल अर्थात सलाम शेख. अठरा चेंडू मध्ये आवश्यकता आहे 34 धावांची. सलामीची जोडी जबरदस्त बॅटिंग करते चेरोली संघासाठी. तब्बल 58 धावांची खेळी साकारली होती अल्याणी संघानं. परंतु हे आव्हान पार करण्यासाठी ज्या स्टार्टची अपेक्षा होती ती स्टार्ट करून देतो चेरोली संघाला अजित आणि त्याचा सहकारी रुपेश. षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सलाम टू रुपेश फरडे. क्षेत्ररक्षण थोडं डीप मध्ये जात आहे कारण पॉवर प्लेचं षटक संपलं. आता मात्र या धावा रोखण्यासाठी प्रयत्नशील असेल गोलंदाज सलाम आणि चेस करण्यासाठी प्रयत्नशील आहे रुपेश. मोठा फटका बेस्ट टाइम स्ट्रोक झेल होईल का. भाई वाळिंबे चेंडू खाली आहे. चुकी करणार नाहीये आणि पहिला विकेटचं पतन होत आहे. रुपेश फरडे बॅक टू द पॅव्हलियन. सुखदेवजी जाधव साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावर झालं. त्यांचं रमेश मोती चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. चांगली बॅटिंग करून रुपेश माघारी परतला. नवीन फलंदाज विकास. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सलामसाठी. ओ लोअर फुल टॉस चेंडू होता. जबरदस्त चेंडू. कौतुक करावं लागेल सलामचं कारण गतीमध्ये परिवर्तन केलं या चेंडूवर. स्लोअर वनचा मारा करताना दिसला. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 2 चेंडू झालेले आहेत. 16 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका अजित फळेच्या बॅट मध्ये येतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार.
से उडान होती आहे. जिद्द चिकाटी मेहनत मैदानावर बघायला मिळतीये अजित फर्डेकडनं. रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका, चेंडू जातोय दरम्यान रिजन मध्ये सीमारेषे पार. अजित फर्डेच्या बॅट मध्ये येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. विशेष सर यांना विनंती करतोय की आपण सुखदेवजी जाधव यांचं स्वागत करायचं आहे. माझी जुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुखदेवजी जाधव यांचं स्वागत केलं जात आहे. मॅच जबरदस्त ऑन पोझिशन मध्ये येते आहे कारण अजित फर्डे किल्ला लढवतोय चेरवली संघासाठी. सलामच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवर येतात 10 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा फटका बसलाय. संधी आहे झेल टिपण्याची, संधीचं सोनं केलं जात आहे. अजित फर्डे मोठा मोरा, मोठा मासा गाळायला लागतोय. जबरदस्त मॅच, प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या काळजाचा ठोका चुकवणारी मॅच या ठिकाणी साईस्टर अल्यानी वर्सेस चेरवली संघाच्या दरम्यान बघायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला, यावेळेस मात्र कॉलिंग केलं एस के सर यांनी आणि थांबवलं विकासला. 2 षटकं संपतात. 2 षटकामध्ये गरज आहे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना चेरवली संघाला. जबरदस्त गोलंदाजी सलामनं केली. 1 षटकार आणि 1 चौकार जर सोडला तर चांगली गोलंदाजी. 2 विकेटचं सुद्धा पतन झालं. रुपेश आणि अजितची विकेट त्यानं पटकावली. 12 चेंडू मध्ये गरज आहे 24 धावांची. 2 अनुभवी फलंदाज मैदानावर खेळपट्टीवर आहेत, अर्थात एस के आरज अँड विकास फर्डे. नवीन गोलंदाज येतोय महेश. 12 चेंडू मध्ये गरज आहे 24 धावांची. अजूनही बीके सूरज हे डगआउट मध्ये आहेत, परंतु आता मात्र अनुभव दाखवावा लागेल दोन्ही संघांना. एका बाजूला जयेश खापरेची टीम, दुसऱ्या बाजूला अजित फर्डे यांची टीम. एस के आर सर ऑन मिडल, खेळपट्टीवर स्ट्रायकिंग एंडवर. 12 चेंडू 24 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल गोलंदाज महेश. पहिला चेंडू उडवलाय डोक्यावर, नकावरच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एस के आर यांच्या बॅट मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. अकरा चेंडू 20 धावांची गरज. मोठा फटका आडव्या बॅटनं, संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसरा धाब्याचा प्रयत्न, चेंडू कलेक्ट करू शकला नाहीये. जर कलेक्ट झाला असता तर विकेट डेफिनेटली होती. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 41 वर जाऊन पोहोचतोय संघ चेरवली. आता मात्र गरज आहे 10 चेंडू आणि 18 धावांची. महेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेस करेल एस के अरज. बेस्ट टाइम स्ट्रोक. संधी आहे, झेल टिपता येईल का? संधीचं सोनं केलं जात आहे. एस के अरज सर बॅक टू द पेव्हिलियन.
आता मात्र गरज आहे 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. खूपच इंटरेस्टिंग मोड मध्ये मॅच मध्ये पोहोचते. रोमहर्षक सामना, रंगतदार सामना. चेरवली वर्सेस सायस्त्रा लाणी. नेक्स्ट बॉल विकास फरडे द मेजर. राईट आर्म राऊंड द विकेट ना. हाफ ट्रॅकर उडवलाय चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. सलाम शेख व्हॉट अ फिल्डिंग. क्रिकेटचा अद्भुत नजारा. जबरदस्त डोळ्यांचं पारणं फेडावा असा झेल टिपला गेला. कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती की हा झेल होऊ शकेल. पण हा फिटनेस आहे सलाम शेखचा. मॅच टर्निंग पॉइंट झेल टिपला जातोय. विकास फरडे हताश निराश माघारी परततायत. आठ चेंडू 18 धावांची गरज आहे. अमोल स्ट्रायकिंग एंडवर चेरवली संघाचा फलंदाज. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा संधी आहे. झेल टिपला जाईल का. ओ कॅच ड्रॉप होतीये. एक धाव मिळते या चेंडूवर. अमोल नॉन स्ट्राइक एंडवर जातोय. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची गरज चेरवली संघाला. सूरज मध्ये क्षमता आहे. सूरज मध्ये ती कपॅसिटी आहे. महेशचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी करतोय अल्लाणी संघासाठी. 7 चेंडू मध्ये गरज आहे 17 धावांची. लिडिंग एज. काय घडतंय मैदानात. सूरज फरडे हताश निराश जल्लोष दिसतोय अल्लाणी संघाच्या क्षेत्ररक्षकांचा. आणि विकेट गमावली जाते चेरवली संघाची. 6 चेंडूंचा खेळ बाकी. गरज आहे 17 धावांची. डीजे 16 धावा. मयूर फरडे इज ऑन स्ट्राइक. नितीन सिनियर लेफ्ट हँड राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. अजित फरडे आणि रुपेशनं जी स्टार्ट दिली होती नक्कीच अतिशय जबरदस्त स्टार्ट दिली होती या मॅचला. पण मधल्या काही षटकांमध्ये विकेट्स गमावल्या आणि आता मात्र प्रेशर थोडं वाढलंय. 5 चेंडू मध्ये गरज आहे 16 धावांची. क्षमता आहे मयूरकडे सुद्धा. जबरदस्त इंटरेस्टिंग मॅच. 6 चेंडू 16 धावा. लीडिंग एज लागतीये. पुन्हा एकदा संधी आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट मिळते अल्लाणी संघाला. मयूर फरडे
बादशाह संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी येऊन राहायचंय. तर यापुढे जो संघ विजय होणार तो तुमच्या विरुद्ध मॅच आहे. बादशाह संघाचा कर्णधार आपण येऊन राहायचंय आणि पंच जरा स्पीडअप करायचंय कारण की आजचा दिवस फायनलचा दिवस आहे. नवीन फलंदाज इथे बीके भरत. 4 चेंडू मध्ये गरज आहे 16 धाबांची. अमोल स्ट्रायकिंग एंडवर असेल चेरोली संघाचा फलंदाज. लेफ्ट हँड राऊंड द विकेट न यॉर्कर चेंडू. चांगला चेंडू हाताळला, खोदून काढलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि कलेक्शन चुकलंय नितीन कडनं. 2 धाबा मिळतात त्या चेंडूवर. 3 चेंडू आणि गरज आहे 14 धाबांची. नेक्स्ट बॉल. 3 चेंडू 14 धाबांची गरज आहे चेरोली संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नितीन सिनियर. चांगला फटका. अजूनही मॅच संपली नाहीये. अमोल मध्ये क्षमता आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर सुद्धा मिळते विकेट आणि विजयी संघ साई स्टार अल्याणी. तेवढंच कौतुक असेल चेरोली संघ. प्लीज कर्णधार पाठवायचे आणि बादशाह संघाचा कर्णधार इथं आलेला आहे.